नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 86 परब्रह्माशी श्री गुरूंचे परम ऐक्य असते असे गृहीत धरूनच ज्ञानेश्वर महाराज येथे श्री गुरूचे स्तवन करीत आहेत. विश्व विकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा. विश्व विकसित मुद्रा या चरणाने ज्ञानेश्वरांनी श्री गुरु परब्रह्माचा साकार विद्या प्रपंच रूप लीलेचा उल्लेख केला असून योग निद्रा या शब्दाने श्री गुरुच्या ज्ञान अज्ञान रहित निराकार अशा निर्विकल्प स्थितीचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुचं रूपकात्मक वर्णन करत आहेत. विद्या प्रपंच म्हणजे नामरूपात्मक प्रपंचाचा सच्चिदानंद रूपाने प्रत्यय येणे होय. विद्या प्रपंच म्हणजे नामरूपात्मक प्रपंचाचा सच्चिदानंद रूपाने प्रत्यय येणे होय. श्री गुरुच्या साकार निराकार अशा दोन्ही लीला ह्या स्वयंसिद्ध आहेत. जो आत्मशंभू त्रिगुण रूप त्रिपुरासुराने वेढला होता व ज्याला जीवत्वरूपी किल्ल्यात बंदिवान केले होते, त्याला तू आपल्या मूळच्या स्वरूपाची स्मृती देऊन मुक्त केले आहेस. म्हणजे आत्मरूप शिवाची सुटका हे गुरु केवळ तुमच्या चिंतनाने होते. म्हणून प्रत्यक्ष शिवाशी तुमची तुलना केल्यास मोठेपणात तुम्हीच अधिक ठरता. त्रिगुण त्रिपुरी वेडिला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभूने सोडविला तुझ्या या स्मृती. जे तुला जाणत नाहीत त्यांच्यासाठी तू त्यांच्याकडे तोंड फिरवलेला असा आहेस. तया लागी तू वक्रतुंड. पण जे तुझ्या स्वरूपाला जाणतात ते तुला अखंड सांभाळणारा असे मानतात. विद्या प्रपंच व अविद्या प्रपंच असा दोन प्रकारचा प्रपंच वेदांतात सांगितलेला आहे. विद्या प्रपंच हा अखंड आनंद रूप आणि चिद्विलास रूप असल्याने तो नित्य आहे. अंतर्मुख दृष्टीने केवळ आत्मचिंतन करणे याला निमेष म्हणतात आणि बहिर्भूती दृष्टीने स्वस्वरूप चिंतन करणे याला उन्मेष म्हणतात. अंतर्मुख दृष्टीने केवळ आत्मचिंतन करणे याला निमेष म्हणतात व बहिर्भूती दृष्टीने स्वस्वरूप चिंतन करणे याला उन्मेष म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, हे श्री गुरु, तुमचे नेत्र दिसण्यात लहान जरी असले तरी त्याच्या उघड झापीने जगाची उत्पत्ती व प्रलय तुम्ही सहज करता. तुमचे कर्ण जेव्हा प्रवृत्ती रूप होऊन पुढे येतात त्यावेळी त्यातील मदांचा गंध वाराने पसरविल्यासारखा होतो व त्या गंधाच्या आकर्षणाने जीवरूपी भृंग त्या स्रावसाने जमतात. त्यावेळी नीलकमलाने जणू तुमची पूजा केली आहे असे वाटते. श्री गणेश यांना श्री गुरुचा मान अशा प्रकारे आहे. नंतर दुसऱ्या निवृत्तीरूप करण्याच्या हालचालीने बांधलेली पूजा तू विस्कटून टाकतो व तू आपले शुद्ध स्वरूप प्रकट करतोस. हा जगतरूप आभास म्हणजे तुझ्याच चैतन्य शक्तिरूप भारेचे नृत्य होय. हा जगतरूप आभास म्हणजे तुझ्याच चैतन्य रूप भारेचे नृत्य होय. स्त्रियांच्या नृत्याला लास्य म्हणतात.
तू पण तांडव नृत्य करून आपल्या विविध कला दाखवतोस. वामांगीचा लास्य विलास, जो हा जगतरूप आभास. हे मायबापा, श्री गुरु गणेशा, हे आश्चर्य आहे की तू ज्याचा सोयरा होतो, तो मग इतर सर्व सोयरिकेच्या संबंधाला मुकतो. अद्वैत प्रत्ययामुळे व्यावहारिक सोयरिक संबंध राहत नाही. आत्मज्ञान झाल्यावर सर्व दुःखाचे स्थान अशा जगताचा नाश किंवा बाध होत असल्यामुळे तुम्हीच तुमच्या जीवाचे खरे हितकर्ता ठरतात. हे गणराया श्री गुरु, ज्या देहाच्या ठिकाणी मीपणा स्थापन करून तुला आपल्याहून निराळे मानले, त्या द्वैताचे आता नाव घ्यायला पण अस्तित्व उरले नाही. तुझ्या प्राप्तीकरता जे नाना प्रकारचे उपाय करतात, त्यांच्यापासून तू दूरच असतो. कारण हे उपाय अहंकार ठेवूनच केलेले असतात. जाणीव सहित केलेल्या ध्यानाने तू अंतःकरणात साठवू शकत नाही. जाणीव सहित केलेल्या ध्यानाने तू अंतःकरणात साठवू शकत नाही. अधिष्ठानभूत परमेश्वराचे वेदाने वर्णन केले आहे, पण त्याच्या मायारहित व आनंद विवर्त अशा सगुण स्वरूपाचे वर्णन वेद पण करू शकला नाही. परमात्मा उत्पत्ती नाश रहित आहे, त्यामुळे त्याचे राशी नाव हे आहे मौन. परमात्मा उत्पत्ती नाश रहित आहे, त्यामुळे त्याचे राशी नाव आहे मौन. पाण्यामध्ये मीठ पडले म्हणजे मिठाचे वेगळे पण राहत नाही, तसे हे माझे तुम्हाला वंदन आहे. रिकामा घडा सागरात बुडून बाहेर काढला तर तो पूर्ण भरलेला निघतो. रिकामा घडा सागरात बुडून बाहेर काढला तर तो पूर्ण भरलेला निघतो. किंवा कापसाची वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते, किंवा कापसाची वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते. त्याप्रमाणे हे गणराया गुरु, तुमच्या समोर मी नम्र झाल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्यास समर्थ आहे. रीता कुंभ समुद्री रिघे, तो उसंबळोत भरून निघे. का दशी दीप संगे, दशी म्हणजे वात, का दशी दीप संगे दीपची होय. तैसा तुझ्या प्रणिती, मी पूर्ण झालो श्री निवृत्ती. आता आणीन व्यक्ती गीतार्थ. मागे आपण पाहिलं की भगवंताने सांगितले की हे अर्जुना, काय करावे किंवा काय करू नये याकरता तू शास्त्राचा आधार घे आणि फक्त त्या आज्ञा मान. ते ऐकून अर्जुनाच्या मनात शंका आली की हे कसे काय आहे. जर शास्त्र वाचून सुटकाच नसेल तर मोठा कठीणच प्रसंग झाला म्हणायचा. कारण शास्त्राची निरनिराळी मते कोण केव्हा एकत्र करणार आणि त्यांच्यात एक वाक्यता ती कधी साधल्या जाणार. समजा एक वाक्यता झाली तरी पुढे त्याचे आचरण करण्यास मग किती वेळ मिळणार, किती वेळ सापडणार. तक्षकाच्या फणीपाशी येऊन केव्हा त्यातील मणी काढणार, सिंहाच्या नाकातील केस केव्हा प्राप्त होणार आणि तो सापाच्या तक्षकाच्या फणीवरील मणी त्या सिंहाच्या नाकातील केसात केव्हा ओढणार आणि मग त्याचा दागिना केव्हा गळ्यात बांधणार. तोपर्यंत आम्ही काय अशाच भोंड्या गळ्याने राहायचे. ही शंका म्हणजेच हा इथील निरूपणाचा विषय आहे. अर्जुन म्हणतो, हे इंद्रियांनी गोचर होणाऱ्या ब्रह्मरूपा श्रीकृष्णा, तमाल श्यामल वर्णा, तुझे म्हणणे खरे असले तरी मला एक शंका आहे. शास्त्रा वाचून जीवाला मुक्त होण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही असे तुझे म्हणणे आहे. पण एखाद्याला अभ्यास करण्याकरता अनुकूल देश मिळाला नाही, वेळ मिळाला नाही, गुरु मिळाला नाही, बुद्धी शास्त्रार्थ ग्रहण करणारी ती पण मिळाली नाही, मग अशांनी काय करावे. समजा त्यांनी जे शास्त्रात निपुण आहेत त्यांचे आचरण
केवळ श्रद्धेने केले तर त्यांचे काम होईल का, त्यांचे भागेल का? अशा लोकांना सात्विक, राजस, तामस यापैकी कोणती गती प्राप्त होईल? तेव्हा वैकुंठाचे आराध्य दैवत असलेला व वेदरूपी कमलातील पराग असलेला आणि अद्वैत स्वरूप गूढ आनंद घन कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तुला काय म्हणायचे आहे ते मी समजलो. तुला शास्त्राच्या अभ्यासाचा अडथळा वाटतो ना? शास्त्रशुद्ध विवेका वाचून केवळ श्रद्धेने परमपदाची प्राप्ती तू घेऊ पाहतो असा याचा अर्थ आहे. जसे एखाद्या लहान मुलाने अक्षरे गिरवावीत किंवा आंधळ्याने डोळस माणसाच्या मागे मागे जावे, त्याप्रमाणे तुझा विचार दिसतो. म्हणजे परब्रह्म प्राप्ती करता श्रुती, शास्त्र, पुराणे यांच्यावर श्रद्धा ठेवावी असे तुला वाटते. पण अर्जुना, आमची श्रद्धा आहे असे म्हणून शास्त्राच्या अभ्यासाचा तू त्याग करू नको. आमची श्रद्धा आहे असे म्हणून शास्त्राच्या अभ्यासाचा त्याग करू नको. कारण अर्जुना, नुसती श्रद्धा विश्वास पात्र नाही. नुसती श्रद्धा विश्वास पात्र नाही. तू नुसत्या श्रद्धेने मोक्ष स्थान पकडू पाहत असशील तर ते महाकठीण आहे. तू नुसत्या श्रद्धेने मोक्ष स्थान पकडू पाहत असशील तर ते महान कठीण आहे. ते इतके सोपे नाही. कारण श्रद्धा मुळात स्वच्छ असली तरी जेव्हा ती भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या माणसात प्रवेश करते तेव्हा तिचे भिन्न भिन्न असे आकार होतात, प्रकार होतात. एक उच्च कुलातील आणि एक हीन कुलातील, उदाहरणार्थ एकलव्य, एक उच्च कुळातील आणि एक हीन कुळातील यांची चढाओढ लागली तर हीन कुळातील माणूस उच्च कुलीन होत नाही, तो हीन कुळीच राहणार. गंगेचे पाणी याविषयी वाद बाजूला ठेवू. गंगेचे पाणी मद्याच्या पात्रात ठेवले तर ते घेता येईल का? चंदन घासून अंगाला लावले तर ते शीतलता देते. हे खरे असले तरी चंदनाचे पेटलेले लाकूड हातात धरले तर हात पोळणारच. हीन धातूशी मिसळलेले सोने अगदी उत्तम 16 कसाचे म्हणून घेतले तर आपली फसवणूकच होईल. फसवणूक होणार नाही का? अर्जुना, प्राणी हे अनादि मायेच्या प्रभावाने त्रिगुणात्मक झालेले असतात. तशी श्रद्धाही आहे. सात्विक श्रद्धा आत्मज्ञानाद्वारा मोक्ष फळाला झोंबते. रजोगुणामुळे अखंड कर्म करून माणूस आकाशाला भिडण्याच्या गोष्टी करतो व तमोगुणाच्या आगीचा डोंब उसळला की वाटेल तसे भोग माणूस भोगत सुटतो. अशा तऱ्हेने अर्जुना, माणसामध्ये सत्वरज तम या वाचून चौथी श्रद्धा नाही. एवढ्याचमुळे स्वाभाविकपणे या त्रिगुणात्मिका श्रद्धेचे सत्वरजतम असे भेद झालेले असतात. पाणी हे पाणीच असते, पण विषात मिसळले तर मारक, मिऱ्यात मिसळले तर तिखट आणि उसात मिसळले तर म्हणजे उसाच्या रसात मिसळले तर गोड होते. काजळ आणि शाई यांच्या काळेपणात जास्त भेद करता येत नाही. तसे तमोगुणी मनुष्य आणि तमोगुणी श्रद्धा यात जास्त अंतर नाही. अशा प्रकारे त्रिगुणाच्या अधिष्ठानामुळे ही श्रद्धा माणसाकडून 3 प्रकारची नृत्ये नाचवून घेत असते. त्या नृत्याची ओळख तुला करून देतो. ती ओळख तू जाणून घे. झाड फुलांवरून, माणसाचे मन त्याच्या बोलण्या वागण्यावरून आणि गतजन्माचे सुकृत तो सध्या जे भोगत आहे त्याच्या भोगसामुग्रीच्या असण्यावरून ओळखता येते. त्याप्रमाणे ज्या ज्या चिन्हांनी तिन्ही श्रद्धांची रूपे दिसून येतात त्याचे वर्णन करतो ते ऐक. सात्विक श्रद्धा असणारे 14 विद्याच्या अध्ययनात स्वतःला गाडून घेतात.
सात्विक श्रद्धा असणारे 14 विद्याच्या अध्ययनात स्वतःला गाडून घेतात. यज्ञादी कर्मे करण्याचा खटाटोप सतत करत असतात. जे राक्षस, खेचर वगैरेचे पूजन करतात ते बहुधा राजस श्रद्धेने युक्त असे असतात. तमोगुणाचे जणू सार असे असलेले लोक निकृष्ट प्रतीच्या भूत प्रेतादी यांना भैरव इत्यादींना प्रसन्न करून घेण्याकरता संध्यासमयी अमंगळ अशा स्मशानात प्राण्यांचे बळी देऊन त्यांचे पूजन करतात. म्हणून अर्जुना, सात्विक श्रद्धा एवढीच जतन करावी. ही सात्विक श्रद्धा असली की ब्रह्मसूत्रादी ग्रंथाचे अध्ययन हो अगर न हो काही फरक पडत नाही. ही सात्विक श्रद्धा असली की ब्रह्मसूत्रादी ग्रंथाचे अध्ययन हो अगर न हो काहीच फरक पडत नाही. फक्त वाडवडिलांच्या व श्रुती स्मृतीत सांगितलेल्याचेच तंतोतंत आचरण केले. त्यांच्या आचाररूप पावलावर पाऊल ठेवून स्वाभाविक श्रद्धेचा पुरुष चालत असतो. म्हणून त्यालाही त्याच्याच प्रमाणे फळ प्राप्त होते. अर्जुना बघ, एखाद्याने श्रम करून दिवा लावला, तो दुसरा तेथे गप्पा मारायला आला अथवा जेवायला आला तर त्या दुसऱ्याला त्या अगोदरच लावलेल्या दिव्याचा प्रकाश मिळत नाही काय? एखाद्याने जरी पुष्कळ पैसे खर्च करून घर बांधले असले तरी त्या घराचे सुख तेथे राहणाऱ्या इतर लोकांना मिळत नाही का? ज्याने तळे बांधले त्याचीच तहान त्या तळ्यातील पाणी भागवते आणि इतरांची ती तहान ते पाणी भागवत नाही, असे कधी होते का? तू या प्रकारे विचार कर. किती प्रकारे तुला सांगू? गंगा ही फक्त गौतमासाठी गंगा आणि इतरांना काय केवळ सामान्य पाण्याचा ओघळ असे थोडेच आहे. श्रेष्ठ जन प्रीतीने व कुशलतेने शास्त्राचे आचरण करत असतात. त्यांचे आचरण जो श्रद्धाळू पसंत करील व त्याप्रमाणे जो वागेल तो मूर्ख असला तरी तरुण जाईल. या उलट जो शास्त्रांचे नावही घेत नाही, त्याच्याविषयी काही प्रेम नाही, शास्त्र जाणणाऱ्याला जो उपहास करतो, त्यांनी आचरलेल्या क्रिया त्याला छानदिष्टपणाच्या वाटतात म्हणून तो टाळ्या पिटून त्याची चेष्टा करतो. बळी देण्यासाठी म्हणून आणलेल्या प्राण्यावर आनंदाने घाव घालतो व त्याच्या रक्तमासाने यज्ञ पात्रे भरून ठेवतो. मग ती पात्रे चंडिकेच्या तोंडाला लावून अग्निकुंडात रिक्त करतो. नवस करून लहान मुलांच्या बळीचे नैवेद्य चंडिकेला दाखवतो आणि शूद्र देवतांच्या वरदानाकरता 7 दिवसाचे उपवास करतो. शूद्र देवतांच्या वरदानाकरता 7 दिवसांचे उपवास करतो. असला तमोगुणी माणूस अर्जुना आत्मपीडा व परपीडा याचीच बीजे सतत पेरत राहतो आणि मग त्याला तेच पीक घ्यावे लागते व सर्व आयुष्य त्याला आणि इतरांना पीडादायक असे बनते. अर्जुना, बाहू नाहीत अशांनी पोहण्याकरता न जाता आणि नावेचाही आश्रय घेत नाहीत अशा पुरुषांची समुद्रामध्ये जशी स्थिती होते तशी हे आसुरी लोक असतात. अर्जुना, बाहू नाहीत पोहण्याकरता आणि नावेचाही आश्रय घेत नाही अशा पुरुषांची समुद्रामध्ये जशी स्थिती होते तसे हे आसुरी लोक असतात. अर्जुना, सवत ही आपल्या दुःखात भर टाकणारीच असते. वैद्याचा द्वेष करून त्याचे औषध पायदळी तुडवणारा हा निरोगी कसा होणार? सुंदर डोळस माणसाचा द्वेष इतका वाढीला लागला की त्या सुंदर माणसाचा चेहराच पाहणे नको म्हणून एखाद्याने आपले स्वतःचे डोळेच फोडून घेतले तर त्याच्या नशिबी आंधळा होऊन माझ घरात खितपत पडणे हेच नशिबी येईल की नाही? त्याप्रमाणे श्रुती, स्मृती, पुराणे इत्यादी शास्त्रीयांनी सांगितलेल्या मार्गाची निंदा करून अविवेकाने वाटेल तशा स्वैर वर्तनाच्या अरण्यात वाट चुकून जे नुसते धावत राहतात त्यांच्या नशिबी पण असेच दुःख येते. वैद्या ते करी सळा, रस सांडी पायल खोळा. त्यांना इच्छा होईल तसे ते वागतात. त्यांच्या इच्छेला जे विरोध करतात
त्यांची ते क्रोधाने हिंसा करतात. थोडक्यात म्हणजे अर्जुना, मलाच ते जणू दुःखाच्या धोंड्याने मारून पीडा देत असतात. अशांचे नाव पण वाचेने घेऊ नये, पण रजोगुणी तमोगुणी श्रद्धेचा त्याग करावा हे सांगण्याकरता मला एवढे वर्णन करणे भाग होते. प्रेत घराबाहेर काढण्याकरता त्याला स्पर्श हा करावाच लागतो. मळ धुण्याकरता त्याला हात लावावाच लागतो व हात स्वच्छ कराव्यास मातीनेच तो धुवावा लागतो. त्या वेळी मातीकडे लक्ष देऊन चालत नाही. तसे राजस तामस गुणांचा त्याग करण्याकरता हे सर्व सांगितले. म्हणून अर्जुना, जेव्हा तुला असे तामसी मन आढळेल तेव्हा तू फक्त माझे चिंतन कर. जेव्हा तुला असे तामसी जन आढळतील तेव्हा तू फक्त माझे चिंतन कर. ज्याच्या योगाने चित्तावर सत्व गुणाची पकड दृढ होईल अशीच संगत धरत जा. ज्याने देहात सत्वगुण वाढेल असाच आहार घेत जा. आता बघ की माणसाचा आंतरिक भाव हा प्रभावी होण्यासाठी मुख्यतः एका आहारा वाचून दुसरे कोणतेच साधन नाही. अर्जुना, एखाद्या सावध माणसाने मदिरा प्राशन केली की तो त्या क्षणीच माजल्यासारखे वर्तन करू लागतो. हे तर तू प्रत्यक्षच पाहिले आहेस. जो वाटेल त्या प्रकाराचे अन्न खातो त्याला वातविकार होतो. जो उष्ण पदार्थ खातो त्याच्या देहाचे ते पदार्थ कल्याण कधीच करत नाही, उलट त्याचे आरोग्य ते बिघडवून टाकतात. अमृत प्राशनाने अमरत्व मिळते आणि विषपान केले की मृत्यू अटळच. जसा आहार घ्यावा तसे धातू देहामध्ये तयार होतात. धातूच्या प्रमाणे आंतरातील भाव पुष्ट होतात. भांडे बाहेरून तापले की आतील पाणीही साहजिकच तापते. त्याप्रमाणे धातूच्या प्रभावामुळे चित्तवृत्ती बलवान होतात. सात्विक अन्नाच्या सेवनाने सत्वगुण धारण केला जातो. आता पुढे तुला सात्विक आहार कोणता, राजस तामस आहाराचे प्रकार कोणते हे तुला सांगतो. शिवाय आहारामुळे चित्तवृत्ती 3 प्रकारच्या कशा होतात ते पण अर्जुना तुला मी सांगतो. आहार घेणारा सुदैवाने सत्वगुण असेल तर त्याचे मधुर रसावर फार प्रेम असते. जे पदार्थ मूळचेच रसपूर्ण, गोड, स्निग्ध व उत्तम पक्व झाले असतील, ज्या पदार्थामध्ये फार द्रव्यता नसेल तरीही जे कडक नसतील, जे तोंडात घातल्याबरोबर विरघळून जाणारे आणि अति स्वादिष्ट असतील, जे रसपूर्ण असून टणक नसतील, त्यांच्यात मृदुता असेल व जे यथायोग्य विस्तावर अवश्य तितके आणि नीट भाजलेलेही असेल. गुरुचा उपदेश जसा अल्पाक्षरी असून बहुपरिणामी असतो, गुरुचा उपदेश जसा अल्पाक्षरी असून बहुपरिणामी असतो, त्याप्रमाणे ज्या पदार्थाचे अल्प सेवन करून मनुष्यही तृप्त होतो. जैसे गुरुमुखीचे अक्षर तैसा अल्पी जीवी अपार तृप्ती राहे. जैसे गुरुमुखीचे अक्षर तैसा अल्पी जीवी अपार तृप्ती राहे. जे पदार्थ नुसते तोंडाला गोड लागतात असे नाही, तर ते देहालाही योग्य असतात. हा सात्विक आहार जणू एक मेघ असून तो देहामध्ये जेव्हा वर्षाव करीत राहतो तेव्हा त्या देहाची आयुष्य नदी योग्य रीतीने वाहत राहते व त्या देहाला सुखात आणि समाधानात ठेवते. सूर्य जसा दिवसाच्या वाढीला कारण असतो, त्याप्रमाणे सत्वगुण धारण करण्यास हा सात्विक आहारच कारणीभूत असतो. अशांना रोग का आणि कसा होणार आणि कोणता होणार? सात्विक आहारामुळे जणू शरीराचे सुदैव उगवल्यासारखे होते. अर्जुना, या सात्विक आहारामुळे देहाची व आनंदाची मैत्री होते. देहाच्या दैनंदिन व्यवहारात जणू आनंदच आकाराला येत असतो. हा सात्विक आहार देहाला अंतर्बाह्य कल्याणकारी ठेवतो. आता रजोगुणी माणसाची प्रीती ज्या प्रकारच्या अन्नरसावर असते त्याचे वर्णन करतो. नमस्कार.